दुसऱ्या भागात 7 मे आणि 13 मे 2024 रोजी पार पडलेल्या तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यातल्या मतदारसंघांचा आढावा आपण घेणार आहोत। यात आपण पाहू एकूण 11 मतदारसंघांचा आढावा, कोण जिंकणार आणि कोण हरणार हा ग्राउंड रिपोर्ट। कृपया चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। नमस्कार, मी दिलीप। एपिसोडची सुरुवात आपण रायगड मतदारसंघापासून करणार आहोत। इथे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान खासदार सुनील तटकरे आणि उद्धव ठाकरेंच्या सेनेचे अनंत गीते यांच्यात थेट लढत होती। इथे तटकरे यांचं पारडं जड असल्याचं बोललं जात आहे, ते कसं काय ते पाहू। या मतदारसंघातल्या रंगतदार लढतीत गेल्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या मतदानापेक्षा 1% कमी मतदान झाले। कोकणातल्या मतदारसंघातल्या तटकरे विरुद्ध गीते ही लढाई महायुती आणि महाविकास आघाडीनं प्रतिष्ठेची बनवली आहे। आघाडीनं शेतकरी कामगार पक्षाचं पाठबळ या निवडणुकीत रायगडमध्ये गीतेंच्या पाठीशी उभं केलंय। तटकरे यांनी राज्याच्या राजकीय भूकंपामध्ये बजावलेली महत्त्वाची भूमिका त्यांना आघाडीच्या थेट निशाण्यावर नेणारी ठरली। गेल्या निवडणुकीप्रमाणेच मतदानाची टक्केवारी जवळपास कायम राहिली। त्यामुळे तटकरे यांना रोखण्याचा अनंत गीते यांच्यासाठी आघाडीने केलेली व्यूहरचना कितपत यशस्वी होते हे 4 जूनला स्पष्ट होईल। रायगड लोकसभा मतदारसंघात 60.51% मतदान झाले। गेल्या काही दिवसांच्या राजकीय घडामोडींमुळे सुनील तटकरेंना ही लढत अत्यंत कठीण जाईल असं चित्र सुरुवातीला दिसलं होतं। पक्षफुटीमुळे अनंत गीतेंना मतदारसंघात सहानुभूती मिळत असल्याचं वातावरणही सुरुवातीला दिसलं। मात्र नंतर महायुतीच्या मित्रपक्षांचा प्रचारातला सक्रिय सहभाग, गुहागर, दापोली मतदारसंघात भाजपच्या कार्यकर्त्यांनी पाळलेला युतीधर्म यामुळे अनंत गीते यांनी प्रचारात चांगलीच आघाडी घेतली। याशिवाय नरेंद्र मोदी यांचा फॅक्टर आणि महिला मतदारांमध्ये असलेला उत्साह आणि त्यांच्यात मोदींबाबत असलेली प्रतिमा याचा फायदा तटकरे यांना होणार असं दिसतंय। राज्यातला हा असा एकमेव मतदारसंघ आहे जिकडे पुरुषांपेक्षा महिलांनी जास्त मतदान केलंय। तटकरे यांना पण पेण, अलिबाग इथे महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून म्हणावा तेवढा प्रतिसाद मिळाला नाही। लोकसभेच्या 2014च्या निवडणुकीत गीते विरुद्ध तटकरे अशा लढतीचा पहिला अंक पार पडला होता। देशभरात मोदी लाट असतानाही सुनील तटकरे यांनी अनंत गीते यांना शेवटच्या फेरीपर्यंत झुंजवलं होतं। अटीतटीच्या लढतीत गीते जेमतेम 2000 मतांनी निवडून आले होते। गंमत म्हणजे तेव्हा सुनील तटकरे नामसाधर्म्य असलेल्या उमेदवाराला जवळपास 9000 मतं मिळाली होती। यावरून गीते यांचा या मतदारसंघातला प्रभाव दिसून येतो। 2019 मध्ये पुन्हा एकदा देशात मोदी लाटेचा प्रभाव होता, मात्र यावेळी तटकरे यांनी अनंत गीते यांचा 30,000 मतांनी पराभव केला होता। म्हणजेच या दोन्ही निवडणुकीत मोदी लाटेचा प्रभाव फारसा दिसून आला नाही। या निवडणुकीत रायगडचे मतदार मतांचं दान कुणाच्या पारड्यात टाकणार हे पाहणं औत्सुक्याचं आहे। मतदारसंघातील बदललेली राजकीय समीकरणं आणि मुस्लिम आणि बहुजन मतांचं ध्रुवीकरण करण्याची होत असलेले प्रयत्न यामुळे ही निवडणूक दोन्ही उमेदवारांसाठी पुन्हा एकदा आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानं दोन्ही पक्षांची ताकद विभागली गेली आहे। दोन्ही गट परस्पर विरोधी गटात सहभागी झालेत। युती आघाडीच्या राजकारणाची समीकरणं 360 अंशांच्या कोनात बदलली आहेत। त्यामुळे मतदारही काहीसे संभ्रमावस्थेत आहेत। शिवसेना शिंदे गट आणि भाजपची भक्कम साथ तटकरे यांच्यासाठी जमेची आहे, मात्र त्याचवेळी मुस्लिम आणि बहुजन मतांच्या ध्रुवीकरणाचे प्रयत्न त्यांच्यासाठी अडचणीचे ठरत आहेत। दुसऱ्या बाजूला मुस्लिम आणि बहुजन मतांचं होणारं ध्रुवीकरण अनंत गीतेंसाठी फलदायी ठरण्याची शक्यता आहे। शेकापची साथही त्यांना यंदा मिळणार आहे। मात्र त्याचवेळी शिवसेनेत पडलेली फूट, त्यामुळे ठाकरे गटाची मतदारसंघात झालेली वाताहत आणि विरोधी पक्षांचा सातत्याने घटणारा प्रभाव गीतेंसाठी अडचणीचा असणार आहे। लढत अटीतटीची असली तरी तटकरे यांचं पारडं जड आहे। आता पाहूया या लोकसभा मतदारसंघातल्या विधानसभा मतदारसंघांचं गणित। अलिबाग शिवसेना शिंदे गट, पेण भाजप, महाड शिवसेना शिंदे गट, श्रीवर्धन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, दापोली शिवसेना शिंदे गट, गुहागर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट। म्हणजेच 6 पैकी 5 मतदारसंघ हे महायुतीच्या बाजूने असल्यामुळे सुनील तटकरे यांना याची मदत होणार आहे। तिकडे गीतेंचा भर हा पक्षफुटीची सहानुभूती, मुस्लिम मतं आणि शेकापचे भक्कम साथ यावरती आहे। ही निवडणूक मागच्या वर्षीप्रमाणेच चुरशीची होणार असली तरी तटकरेंचंच पारडं जड असल्याचं स्थानिक पत्रकारांचं म्हणणं आहे। शेजारच्याच रत्नागिरी सिंधुदुर्ग हा मतदारसंघही राज्यातल्या सर्वात चुरशीच्या लढतींमध्ये गणला जातो। इथं यंदा महायुतीतल्या भारतीय जनता पार्टीतर्फे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे केंद्रीय मंत्री नारायण राणे निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर महाविकास आघाडीतल्या ठाकरे गटाचे विद्यमान खासदार विनायक राऊत निवडणूक लढतायत। कोकण पट्टा हा शिवसेनेचा गड म्हणून ओळखला गेलाय। गेल्या वेळेस म्हणजे 2019च्या निवडणुकीत इथं विनायक राऊत यांनी निलेश राणेंचा पराभव केला होता। यंदा नारायण राणे यांना तिकीट मिळाल्यानं ज्येष्ठ राणे विजयाचा गुलाल उधळणार की विनायक राऊत विजयाची हॅट्रिक साधणार हे 4 जून रोजी स्पष्ट होणार आहे।
असं असलं तरी नारायण राणे यांचं पारडं चांगलं जड आहे. नारायण राणे यांना ब्राह्मण, मराठा, कुणबी हा वर्ग मतदान करणार हे निश्चित आहे. रत्नागिरी सिंधुदुर्गात कुणबी टक्का सर्वात जास्त आहे. विनायक राऊत यांना ओबीसी, दलित आणि मुस्लिम मतं मिळणार हे नक्की आहे. इथं मुस्लिम समाज दुसऱ्या क्रमांकावर आहे. इथं एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. राज ठाकरे यांनी नारायण राणेंच्या समर्थनार्थ सभा घेतली होती. त्यात त्यांचं विधान प्रचाराची बाजू राणेंना अनुकूल करण्यात अत्यंत महत्त्वाचं ठरलं. राज ठाकरे म्हणाले होते की तुम्हाला सत्तेत सहभागी होणारा खासदार हवा की विरोधी बाकांवर बसणारा हवा. सत्तेत असलेल्या खासदाराला विकास कामात झुकतं माप मिळत असतं ही बाब कोकणी माणसाच्या मनावर बिंबवण्यात राज ठाकरे यांचा मंत्र अत्यंत परिणामकारक ठरला. एक नजर टाकूयात इथल्या मतदानावर. एकंदरीत मतदान 62.52%. इथं 14,51,630 मतदार आहेत. त्यापैकी 9,07,618 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात महिला आणि पुरुष मतदानाची टक्केवारी यात फक्त 10,000ची घट पाहायला मिळाली. 4,59,104 पुरुषांनी इथे मतदान केलं, तर तिथेच 4,48,513 महिला मतदारांनी इथं मतदान केलं. चिपळूण विधानसभा मतदारसंघात 52.62% मतदान झालं. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात 49.84% मतदान. राजापुरात 47.31% मतदान. कणकवलीत 55.13% मतदान. कुडाळमध्ये 59.9% मतदान. सावंतवाडीत 60.4% मतदान झालंय. आता प्रचारात काय झालं ते पाहू आणि राणे यांचं पारडं जड का आहे हे पाहूया. या मतदारसंघातील 6 विधानसभा मतदारसंघांपैकी 4 ठिकाणी महायुतीचे आमदार आणि त्यापैकी 2 कॅबिनेट मंत्री असल्यामुळे नारायण राणेंचं पारडं चांगलं जड आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूण संगमेश्वर मतदारसंघानं चांगली कामगिरी बजावली आहे. इथे अजितदादा गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शेखर निकम यांनी सुरुवातीपासूनच राणे यांच्या प्रचारात मनापासून लक्ष घातलं होतं. मात्र त्यांचे कार्यकर्ते आणि मतदार त्याबाबत उदासीन होते. दुसरीकडे या मतदारसंघातून विधानसभेसाठी इच्छुक असलेले शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस नेते प्रशांत यादव यांनी विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी नेटानं काम सुरू केलं होतं. त्यामुळे तालुक्यातील आपल्या स्थानाला धक्का लागेल या जाणीवेनं शेखर निकम सावध झाले आणि शेवटच्या 2 दिवसात त्यांनी कार्यकर्त्यांना कामाला लावून आपल्या हक्काच्या वाड्या वस्त्यांवर रसद पोहोचवली. त्यामुळे विनायक राऊत यांना पडणाऱ्या मतदानावर विपरीत परिणाम झाल्याचं दिसून आलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 3 विधानसभा मतदारसंघांपैकी कणकवली हा राणे कुटुंबाचा हक्काचा मतदारसंघ. कारण तिथे त्यांचे धाकटे चिरंजीव आमदार नितेश राणे यांनी चांगल्या पद्धतीचं काम केलंय. त्यामुळे इथून नारायण राणे यांना चांगलं मताधिक्य मिळू शकेल अशी स्थिती आहे. आता जाऊया बारामतीला. या मतदारसंघाकडे तर संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी थेट लढत इथे होतीये, पण खरी लढत होती ती काका पुतण्यात. पवार आणि सुळे या दोघीही नणंद भावजया. त्यात सुनेत्रा पवार या तशा निवडणुकीच्या राजकारणात नवख्या, तर सुप्रिया सुळे 3 टर्मच्या खासदार. आता 4थ्यांदा त्या रिंगणात आहेत. अजित पवारांनी उठाव केल्यानंतर लगेच या मतदारसंघातून त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवारच सुप्रिया सुळेंना आव्हान देणार हे ठरलं होतं. एकीकडे शरद पवार यांच्याविषयी सहानुभूतीची लाट, तर दुसरीकडे अजित पवारांच्या विकास कामांच्या उपकाराखाली दबलेला मतदार. अशा द्विधा मनस्थितीत बारामतीच्या मतदारांपुढे कोणता झेंडा घेऊ हाती असा प्रश्न पडलाय. अशा स्थितीत बारामतीमध्ये 59.50% मतदान म्हणजे 14,11,621 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलाय. सगळ्यात जास्त मतदान बारामती मतदारसंघात म्हणजेच 69.48% झालंय, तर सगळ्यात कमी खडकवासलात 51.55% झालंय. खरं तर हाच मतदारसंघ निर्णायक ठरणार आहे. अजित पवारांनी ज्या दिलीप वळसे पाटील यांची समजूत काढून त्यांना आपल्या गोटात घेतलं, त्या वळसे पाटील यांच्या इंदापूर मतदारसंघात 67% मतदान झालंय. हा मतदारसंघ नणंद भावजाईमध्ये थेट लढत होत असल्यामुळे महिला मतदारांसाठी विशेष महत्त्वाचा होता. तसं 2019ची निवडणूकही 2 महिला उमेदवारांमध्येच झाली होती, पण यंदा त्याला नात्याची किनार आहे. यंदा 6,37,219 म्हणजेच 56.36% महिलांनी मतदान केलं. पुरुषांपेक्षा हे प्रमाण साधारणपणे 2 लाखांनी कमी आहे. मात्र याला विशेष महत्त्व आहे. प्रचारात अजित पवारांबरोबर पण मनाने शरद पवारांबरोबर असलेल्या मतदारांपुढे कोणत्या पारडात मतं टाकायची हा यक्ष प्रश्न होता. या लोकसभा मतदारसंघातील 6 विधानसभा मतदारसंघापैकी बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळे यांच्याविषयी सहानुभूतीचं वातावरण आहे. भोरमधून आमदार संग्राम थोपटे यांच्यामुळे सुळे यांना साथ मिळेल असं चित्र आहे. दौंडमधील आमदार राहुल कुल, पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे आणि इंदापूरचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील या अजित पवार यांच्या आत्तापर्यंतच्या कट्टर राजकीय विरोधकांनी त्यांच्याशी हात मिळवणी केली. त्यामुळे सुळे आणि सुनेत्रा पवार या दोन्ही उमेदवारांना या 3 मतदारसंघातून प्रतिसाद मिळेल असा अंदाज वर्तवण्यात येतोय. अशा परिस्थितीत खडकवासला विधानसभा मतदारसंघ हा निकालाबाबत निर्णायक भूमिका असणार आहे. या मतदारसंघात शहरी मतदारसंख्या जास्त आहे.
एकेकाळी राष्ट्रवादीचं वर्चस्व राहिलेल्या मतदारसंघातील मागील 3 विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपचे भीमराव तापकीर हे विजयी झालेत, त्यामुळे भाजपची इथे ताकद आहे। तसंच गेल्या 2 लोकसभा निवडणुकांमध्ये सुळे यांनी इथून कमी मतं मिळवलेत, त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुतीने या मतदारसंघावर विशेष लक्ष केंद्रित केलं होतं। या ठिकाणी शरद पवार, उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी सभा घेऊन वातावरण ढवळून काढलं होतं। त्यामुळे खडकवासल्यातील मतदार कोणाच्या बाजूने झुकणार यावर मतदारसंघातील निकाल अवलंबून असणार आहे। पुणे जिल्ह्यात अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस वाढवताना अनेकांशी राजकीय वैर पत्करलं होतं। त्यामध्ये शिवतारे, हर्षवर्धन पाटील आणि राहुल कुल हे 3 जण आहेत। मात्र आता हे 3ही अजित पवारांचे नवे मित्र आहेत। राजकीय क्षेत्रात उड्डाण घेताना या 3घांचेही पंख छाटण्याचं काम अजित पवारांनी वेळोवेळी केलंय। मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिष्टाई कामाला आल्यानं ते आता चांगले मित्र झालेत। मात्र पूर्वानुभवामुळे कलुषित झालेली मनं गुप्तपणे कोणती भूमिका घेणार यावर सुनेत्रा पवार यांचं भवितव्य अवलंबून आहे। बारामती तालुक्यात शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग आहे। मात्र विकास कामं आणि त्यानिमित्ताने कार्यकर्त्यांना मिळालेला रोजगार यामुळे अनेक लाभार्थी अजित पवार यांना प्रत्यक्षात प्रचारात उघडपणे पाठिंबा देत असल्याचं चित्र दिसलं। जुने जाणते मतदार सुळेंना साथ देत आहेत, मात्र नवीन फळी ही अजित पवार यांच्या सोबत असल्याने सुनेत्रा पवार यांच्या सभांना गर्दी दिसली। मात्र या गर्दीने सुनेत्रा पवारांनाच मतदान केलं की नाही हे 4 तारखेला कळेल। महाराष्ट्र टाइम्सचे ज्येष्ठ राजकीय पत्रकार प्रशांत आहेर यांनी अगदी सुरेख शब्दात या लढ्याचं वर्णन केलंय। घेऊन टाकशी बोलताना ते म्हणाले की सुळे या पूर्वीच्या पवार आहेत आणि सुनेत्रा पवार या पूर्वीच्या पाटील आहेत, त्यामुळे बारामती रुपी आईला लेक की सून यांच्या पारड्यात मत टाकण्याची ही वेळ आली आहे। एकूण 14.11 लाख मतांपैकी निवडणूक जिंकण्यासाठी 7 लाख मतांची गरज आहे, त्यामुळे ज्या उमेदवाराला 7 लाखापेक्षा जास्त मतं मिळतील तो उमेदवार बाजी मारणार आहे। त्यामुळे 4 तारखेला बारामती रुपी आईनं लेकीला मत टाकलं की घरातल्या सुनेला मत टाकलं हे समजेल। सुप्रिया सुळे यांच्यासाठी आणि खुद्द शरद पवारांसाठी ही लढाई अत्यंत अटीतटीची राहणार आहे। आता जाऊया उस्मानाबादला, म्हणजेच धाराशिवला। मराठवाड्यातला सगळ्यात मागासलेला जिल्हा म्हणून या जिल्ह्याकडे पाहिलं जातं। खासदार कोणत्याही पक्षाचा असो, या जिल्ह्याचं मागासले पण काही कमी झालेलं नाही। राज्यातला सर्वात कमी पाऊस पडणारा असा हा जिल्हा आहे। या मतदारसंघात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून अर्चना पाटील या घड्याळ चिन्हावरती निवडणूक लढत आहेत, तर उद्धव ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर हे निवडणूक लढवत आहेत। इथेही बारामतीप्रमाणेच नात्यातला म्हणजेच दीर भावजय यांच्यात ही लढत होते। अर्चना पाटील यांच्या पाठीशी त्यांचे पती भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील उभे आहेत। त्यांच्या बाजूने महायुतीची मोठी यंत्रणा उभी होती। यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक मंत्री तानाजी सावंत, आमदार ज्ञानराज चौगुले, नव्यानं भाजपमध्ये आलेले बसवराज पाटील, भाजपचे कार्यकर्ते माजी खासदार रवींद्र गायकवाड यांच्यासह बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांचा समावेश आहे। दुसऱ्या बाजूला सर्वसामान्य माणसाशी ओमराजे निंबाळकर यांचा असणारा संपर्क आणि शिवसेना फुटीनंतर निर्माण झालेली सहानुभूती अटीतटीच्या वळणावर येऊन थांबली होती। शिवसेना फुटीनंतर खासदार ओमराजे निंबाळकर आणि कैलास पाटील हे धाराशिवचे आमदार आणि खासदार दोघंही जण उद्धव ठाकरे यांना त्यांनी साथ दिली, त्यामुळे त्यांचं मतदारसंघात निष्ठावान म्हणून कौतुक सुरू होतं। लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाकडून अन्य कोणाचीच दावेदारी नव्हती, त्यामुळे ओमराजे यांनी लोकसभा मतदारसंघातील संपर्क पूर्वीपासून वाढवायला सुरुवात केली होती। अजित पवार यांनी उस्मानाबादची जागा प्रतिष्ठेची केल्यानं अर्चना पाटील यांना राष्ट्रवादीत प्रवेश देऊन त्यांना उमेदवारी देण्यात आली। बार्शी आणि औसा या दोन्ही मतदारसंघात लिंगायत आणि मराठा मतदारांची संख्या अधिक आहे। तसंच उमरगा मतदारसंघातही लिंगायत मतांचा प्रभाव अधिक आहे, त्यामुळे या समाजाचं नेतृत्व करणारे बसवराज पाटील यांना नुकताच भाजपने प्रवेश दिला, त्यामुळे ही निवडणूक अटीतटीची होईल असं दिसतंय। ओमराजे निंबाळकर यांचा तगडा जनसंपर्क विरुद्ध राणा जगजितसिंग यांचे विकास काम अशी ही लढत असली तरी अर्चना पाटील यांना राजकीय अनुभवाचा अभाव आहे आणि त्याचाच फटका त्यांना बसण्याची दाट शक्यता आहे। जसं बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांच्या पाठीशी त्यांचे पती आहेत, तसंच वैशाली पाटील यांच्या पाठीशी त्यांचे पती आहेत, त्यामुळे या मतदारसंघातही सरपंचपतीप्रमाणेच खासदारपती अशी स्थिती पाहण्याची शक्यता आहे। महायुती सरकारने याचं नाव धाराशिव केलं असलं तरीही सरकार दरबारी मात्र याची नोंद आजही उस्मानाबाद अशीच आहे। इथल्या मतदारांवर एक नजर टाकली तर इथं 20,22,000 मतदार आहेत, त्यापैकी 12 लाखांच्या आसपास इथे मतदान झालंय। म्हणजेच इथला महत्त्वाचा मतदानाचा टक्का पाहिला तर तो 62% इतका असल्याचं पाहायला मिळतं। इथल्या स्थानिक पत्रकारांशी लोकांशी संवाद साधला असता हवा ओमराजेंचीच असल्याचं पाहायला मिळतं। इथल्या 6 विधानसभांचं बलाबल पाहिलं तर भाजप 3, शिंदेगड 2 आणि ठाकरे 1 असं समीकरण इथं पाहायला मिळतं। मराठवाड्यातला सर्वाधिक मागास जिल्हा म्हणून हा जिल्हा कुप्रसिद्ध आहे, त्यामुळे इथून कुणीही उमेदवार निवडून आला तरीही इथला विकास मात्र अद्याप कोणी केल्याचं पाहायला मिळत नाही। हीच इथली खरी शोकांतिका आहे। आता जाऊया सोलापूरला।
इथे 12,01,586 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. टक्केवारीत हे प्रमाण 59.19% येतं. सोलापूरला काँग्रेसनं युवा उमेदवार आणि आमदार प्रणिती शिंदे यांना तिकीट दिलं, तर भारतीय जनता पार्टीनं आमदार राम सातपुते यांना तिकीट दिलं होतं. प्रणिती शिंदे यांना तिकीट मिळायच्या आधीपासूनच त्यांनी तयारी सुरू केली होती. कॉर्नर बैठका घेतल्या होत्या. ग्रामीण भाग आधीच 75% पिंजून टाकला होता. यात त्यांनी पक्षाचं संघटन मजबूत केलं, पण यात शिवसेना किंवा राष्ट्रवादी शरद पवार गट यांना सहभागी करून घेतलं नव्हतं. प्रचाराला सुरुवात झाल्यावर घटक पक्षांना सोबत घेतलं. मतदारांचा कौल त्यांच्या बाजूने चांगला मिळाला. कॉर्नर बैठकांना 100 ते 150 लोक उपस्थित असायची. त्यात भाजपच्या विरोधातला रोषही होता. प्रणिती शिंदे यांनी विद्यमान भाजपचे खासदार जयसिद्धेश्वर स्वामी यांच्या अपयशावर भर दिला होता. त्यांचा तळागाळातला प्रचार चांगला होता. प्रणिती शिंदे या तळागाळात प्रचार करत होत्या, तर त्यांचे वडील आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे हे सोलापुरात बसून प्रचार यंत्रणा हलवत होते. ते एखाद दुसऱ्या सभेला जात होते, पण त्यांचा भर होता तो रणनीतीवर. राहुल गांधी यांची या मतदारसंघात खूप मोठी सभा झाली. त्याचाही प्रणितींना फायदा झाला. काँग्रेसला मोहोळमधून 30, पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून 25, शहर मध्यमधून 30,000 तर सोलापूर दक्षिणमधून 15,000 मतांचं मताधिक्य मिळण्याची शक्यता आहे. आता पाहूया भाजपच्या राम सातपुते यांचा प्रचार कसा झाला आणि त्याचा परिणाम काय झाला. राम सातपुते यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांनी सभा घेतल्या. देवेंद्र फडणवीस यांचा रोड शो देखील झाला. राम सातपुते यांची उमेदवारी जाहीर होताच प्रणिती शिंदे यांनी त्यांना एका पत्राद्वारे टोला दिला होता. राम सातपुते यांनी आपण ऊसतोड कामगाराचा मुलगा असून माझा तळागाळाच्या आणि श्रमिकांसोबत थेट संबंध असल्याचं आपल्या प्रत्युत्तरात म्हटलं होतं. मालेगावच्या एका सभेत गृहमंत्री असताना सुशीलकुमार शिंदे यांनी मालेगावच्या स्फोटातील आरोपी हे हिंदू दहशतवादी असल्याचा उल्लेख केला होता. त्याचा धागा घेऊन राम सातपुते यांनी सुशीलकुमार शिंदे यांच्यावर टीका सुरू केली होती. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात काय काय कामं केली याची यादीच त्यांनी वाचून दाखवली. शिवाय आपण सोलापुरात IT पार्क सुरू करत असून इथं विमानतळही सुरू करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं होतं. सोलापूर लोकसभा मतदारसंघातल्या विधानसभा मतदारसंघात सोलापूर सोडलं तर दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, पंढरपूर मंगळवेढा, मोहोळ आणि अक्कलकोट या 5 मतदारसंघात महायुतीचे आमदार आहेत. त्याचा फायदा राम सातपुतेंना झाला. तसंच राम सातपुतेंनीही कॉर्नर सभा घेतल्या, त्यालाही त्यांना चांगला पाठिंबा मिळाला. शिवाय योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान मोदींच्या सभेनेही भाजपला अनुकूल असं वातावरण निर्माण केलं. स्थानिक पत्रकारांच्या मते राम सातपुते यांना पंढरपूर मोहोळ मतदारसंघात भाजप मागे राहील असा अंदाज आहे. पण शहर उत्तरमधून सातपुतेंना 45, अक्कलकोटमधून 20, शहर मध्यमधून 10,000 मताधिक्य मिळेल. या मतांच्या जोरावर सातपुते किमान 50,000 निवडून येतील असा भाजपला विश्वास आहे. इथे साधारणतः 12 लाखांचं मतदान झालंय. त्यामुळे निवडून येण्यासाठी 5 लाखांपर्यंत जो उमेदवार उडी मारेल तोच संसदेत जाणार. सोलापूर दक्षिणचा शहरी भागही सातपुते यांच्या पाठीशी राहण्याची शक्यता आहे. इथे वरवर प्रणिती शिंदे यांचं पारडं जड दिसत असलं तरी भाजप कार्यकर्त्यांचा प्रचार, पंतप्रधान मोदींचा जनसामान्यांमधून त्यांना मिळणारा प्रतिसाद, महिला मतदारांमध्ये मोदींबद्दल असलेली सहानुभूती आणि त्याचं झालेलं चांगलं मतदान या जोरावर सातपुतेंचं पारडंही जड पाहायला मिळतंय. सोलापूरच्या शेजारचा माढा हा अस्सल ग्रामीण मतदारसंघ. 2008च्या मतदारसंघ पुनर्रचनेत हा मतदारसंघ तयार झाला. इथून शरद पवारांनी पहिल्यांदा निवडणूक लढवली आणि ते जिंकले होते. इथे मराठा मतदारांचं वर्चस्व असलं तरी धनगर समाजाची मतं देखील मोठ्या प्रमाणात आहेत. इथे एकूण 19,91,454 मतदारांपैकी 12,67,530 मतदारांनी प्रत्यक्ष मतदानाचा हक्क बजावला. म्हणजेच मतदान टक्का हा 63.65%. या मतदारसंघात तब्बल 32 उमेदवार आहेत. इथे महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील तर युतीकडून म्हणजेच भाजपकडून रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. वंचितचे रमेश बारसकरही निवडणुकीच्या रिंगणात आहेत. असं असलं तरी इथे महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यातच थेट लढत झाली. शरद पवारांनी बारामतीनंतर याच मतदारसंघासाठी आपला सगळा राजकीय अनुभव पणाला लावल्याचं दिसून आलं. तसंच स्थानिक नेता म्हणून मोहिते पाटील यांच्या या मतदारसंघात बोलबाला असल्याचं दिसून आलं. दुसऱ्या बाजूला खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रणजितसिंह निंबाळकर यांच्यासाठी विशेष मोर्चे बांधणी केली होती. इथे पवार विरुद्ध फडणवीस यांच्या राजकीय डावपेचांचं चित्र रंगलं. फडणवीस यांनी या मतदारसंघासाठी चांगलाच वेळ दिला. त्यांनी या मतदारसंघातल्या महायुतीच्या आमदारांना निंबाळकरांना निवडून आणण्यासाठी कामाला लावलं. त्याशिवाय निवडणुकीतले खास डावपेच खेळून शरद पवारांना शह देण्याचा सुद्धा चांगला प्रयत्न केला. त्यामुळे इथे भाजपचे निंबाळकर यांचं पारडं जड झालंय. जर निंबाळकर निवडून आले तर तो फडणवीसांच्या राजकीय मुत्सद्देगिरीचा विजय असेल असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
निंबाळकर यांचं पारडं सध्या जड वाटत असलं तर या अस्सल ग्रामीण मतदारसंघातला बेरकी खेडूत कोणाच्या पारड्यात मतदान करतो हे 4 तारखेला कळेल. आता पाहूया आणखी एका गाजलेल्या मतदारसंघात, म्हणजे जाऊया सांगलीला. इथं तिरंगी लढत होते. उद्धव ठाकरेंच्या मवियात असूनही मित्रपक्षांची चर्चा न करता थेट चंद्रहार पाटील यांना उमेदवारी त्यांनी जाहीर केली होती. त्यामुळे मवियात बेबनाव निर्माण झाला होता. काँग्रेसचे विशाल पाटील यांनी निवडणुकीतून माघार घ्यावी यासाठी काँग्रेसने अखेरच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले. त्यांच्या उमेदवारीचा काँग्रेस श्रेष्ठींकडे आग्रह धरणारे माजी राज्यमंत्री डॉक्टर विश्वजित कदम यांनीही पुढील राजकीय भवितव्य लक्षात घेऊन उमेदवारी मागे घेण्याचं आवाहन करूनही त्यांनी अपक्ष म्हणून मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला. या मतदारसंघात ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील, भाजपचे संजय काका पाटील आणि काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांच्यात तिरंगी लढत झाली. 2019च्या निवडणुकीत संजय काका पाटील यांनी विशाल पाटलांचा पराभव केला होता. त्यावेळी विशाल पाटलांना 29% मतं पडली होती, तर वंचित बहुजन आघाडीचे गोपीचंद पडळकर यांना 25% मतं पडली होती. त्यामुळे इथे वंचितच्या मतांचीही चांगलीच संख्या आहे असं म्हणू शकतो. आता हे झालं वरवरचं चित्र, म्हणजे माध्यमांनी रंगवलेलं चित्र. आता इथे पडद्यामागे काय राजकारण झालंय ते पाहूया. जयंत पाटील यांची भूमिका या मतदारसंघातल्या निवडणुकीत महत्वाची ठरली. कोल्हापूरची जागा काँग्रेसला सुटल्यानंतर आणि हातकणंगलेमधून उद्धव ठाकरे गटाने उमेदवार उभा केल्यामुळे दक्षिण महाराष्ट्रात एक तरी जागा आपल्याकडे असावी असं उद्धव ठाकरे गटाला वाटत होतं. त्याला जयंत पाटील यांनी खतपाणी घातलं आणि चंद्रहार पाटील यांना मुंबईत पाठवून शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश करायला सांगितलं. चंद्रहार पाटील हे मूळचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि जिल्हा परिषद सदस्य. जयंत पाटील यांनी चंद्रहार पाटील यांना उद्धव सेनेकडे ढकललं आणि त्यांना सांगलीची उमेदवारी मिळवून देतो हे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना समजलं होतं. सांगली जिल्ह्यातून काँग्रेसला हद्दपार करण्याचा जयंत पाटील यांनी कट रचल्याचं त्यांच्या लक्षात आलं. तसंच विशाल पाटील यांच्या रूपानं सांगली जिल्ह्यातलं वसंतदादा पाटील घराण्याचं महत्त्व कमी करण्याचा जयंत पाटील यांनी कट रचला असंही त्यांना वाटत होतं. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी उघडपणे विशाल पाटील यांना पाठिंबा दिला आणि त्यांचा प्रचारही केला. तिकडे संजय काका पाटील यांची ही 3री टर्म आहे. त्यामुळे त्यांचं मतदारसंघातलं संघटन मजबूत होतं. शिवाय पंतप्रधान मोदी यांच्या विकास कामांवर असलेला विश्वास आणि भाजप पुढील 5 वर्षात काय काम करणार याचं चित्र मांडल्यामुळे त्यांना जनतेचा चांगला पाठिंबा मिळाल्याचं दिसून आलं. चंद्रहार पाटील आणि विशाल पाटील यांच्या मतांचं विभाजन झालं तरच संजय काका पाटील यांच्या विजयाची संधी वाढणार आहे. असं झालं तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जयंत पाटील यांनी या मतदारसंघासाठी रचलेले सगळे डावपेच फोल ठरतील. आता पाहूया सांगलीच्या शेजारचा मतदारसंघ साताऱ्यातल्या जनतेचा कौल. संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या या मतदारसंघात भाजपचे उदयनराजे भोसले आणि शरद पवार समर्थक आणि महायुतीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यात अत्यंत चुरशीची लढत झाली. इथे एकूण 18,68,174 मतांपैकी 11,63,353 मतदारांना मतदानाचा हक्क बजावला, म्हणजेच 62.27% मतदान झालं. या लोकसभा मतदारसंघातल्या 6 पैकी 4 आमदार महायुतीकडे आहेत. त्यामुळे भाजपनं मोदींची गॅरंटी देत मतदारांना साकडं घातलं. भाजपचं हे आव्हान पेलण्यासाठी मवियानं शरद पवार यांनाही यशवंत विचारांचा शरद पवारांनी दाखला देत उदयनराजेंसमोर तगडं आव्हान उभं केलं. या मतदारसंघात भाजपकडे सातारा, शिंदे सेनेकडे पाटण आणि कोरेगाव आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे वाई इथले आमदार हे मवियाचे आहेत. तर कराड उत्तरला शरद पवार गटाचे आमदार आणि कराड दक्षिण मतदारसंघ काँग्रेसकडे. या लोकसभा मतदारसंघातून उदयनराजे यांनाच उमेदवारी मिळणार हे निवडणूक जाहीर होण्याच्या आधीच ठरलेलं असल्याने भाजपनं चांगलीच तयारी केली होती. मात्र हा मतदारसंघ महाविकास आघाडीमध्ये शरद पवार गटाकडे जाणार हे निश्चित असल्यामुळे इथून पवार कुणाला उमेदवारी देतात याची उत्सुकता होती. शेवटी पवारांनी एकेकाळी माथाडी कामगार असलेल्या शशिकांत शिंदे यांना उमेदवारी देऊन चांगली चुरस निर्माण केली. साताऱ्याची सभा ही मागच्या लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या पावसातल्या भाषणामुळे गाजली होती. त्यामुळे यंदा भाजपनं शरद पवारांचे डावपेच ओळखून उदयनराजेंसाठी जोरदार मोर्चे बांधणी केली. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सभा घेतली. त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनीही या मतदारसंघाचे दौरे केले. त्यामुळे महायुतीच्या गोटात उत्साहाचं वातावरण होतं. शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे शशिकांत शिंदे यांच्यासाठी आपचे दिल्लीचे खासदार संजय सिंग, स्वतः शरद पवार, अमोल कोल्हे, जयंत पाटील यांनी दौरे केले. मात्र जे वातावरण मोदींच्या सभेनं तयार केलं ते पवारांना या मतदारसंघात करता आलं नाही. शिवाय शशिकांत शिंदे यांनी बाजार समितीत गैरव्यवहार केल्याचा आरोप करत त्यांना समितीतले गाळे परत करण्याची मागणी केल्यामुळे शिंदे हे प्रचारात काहीसे मागे पडल्याचं दिसून आलं. देशभरातल्या प्रचारात मोदी की गॅरंटी चांगलाच बोलबाला आहे.
साताऱ्यातही महायुतीकडून जनतेला दिलेल्या वचनांची पूर्ती हीच मोदींची गॅरंटी असल्याचं सांगून जोरदार कॅम्पेन राबवलं गेलं। त्यामुळे या मतदारसंघात चुरशीची लढत असली तरी उदयनराजे भोसले यांचं पारडं चांगलं जड असल्याचं दिसून येतं। कोल्हापुरात हवा संपूर्णपणे काँग्रेसचे उमेदवार छत्रपती शाहू महाराज यांच्याभोवती फिरताना दिसते। याचं कारण काय यावरती आपण थोड्या वेळाने बोलूच। इथं शिवसेनेनं म्हणजेच शिंदेंच्या सेनेनं इथं संजय मंडलिक यांना उमेदवारी दिली। निवडणूक जाहीर झाल्यानंतर इथून महाविकास आघाडीकडून कोणाला उमेदवारी द्यायची असा प्रश्न निर्माण झाला होता, पण शरद पवार यांनी स्वतः श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांची भेट घेऊन त्यांनी निवडणूक लढवावी अशी इच्छा व्यक्त केली होती। शिवाय शाहू महाराजही याला अनुकूल होते, पण महाविकास आघाडीचं एकमत असेल तरच मी निवडणूक लढवेन अशी भूमिका त्यांनी घेतली होती। काँग्रेसनेही याला दुजोरा दिला। महाविकास आघाडीतर्फे उद्धव ठाकरे यांनीही शाहू महाराजांच्या विरोधात भूमिका घेण्याचं धारिष्ट दाखवलं नाही। त्यामुळे महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांनी मिळून त्यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला। फक्त ते कोणत्या चिन्हावर लढणार असा प्रश्न होता। शेवटी महाराजांची आपण पंजा या चिन्हावर लढणार असल्याचं सांगितलं आणि शेवटी ही जागा काँग्रेसला मिळाली। 2014 साली इथं राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर धनंजय महाडिक जिंकून आले होते। त्यांनी 19च्या निवडणुकीत त्यांच्या संजय मंडलिक यांचा पराभव केल्यानंतर भाजपमध्ये प्रवेश केला होता। 2022 साली त्यांना राज्यसभेवर पाठवलं गेलं। सध्या छत्रपती शाहू महाराज विरुद्ध संजय मंडलिक असा थेट सामना पाहायला मिळत असला तरीही यंदाच्या निवडणुकीत मोठ्या महाराजांना पाडायचं नाही अशी कोल्हापूरकरांची भावना आहे। हीच लाट निवडणुकीतही कायम असल्याचं पाहायला मिळालं। महाराजांचं व्यक्तिमत्व लोकांना भुरळ घालणार आहे। त्यांनी फारसा कुणाविरुद्ध आवाज उठवला नाहीये। त्यांना मिळणारी सतेज पाटलांची मदत हा त्यांच्यासाठी या निवडणुकीत मोठा प्लस आहे। गेल्या निवडणुकीत संजय मंडलिक यांना सतेज पाटील यांची मदत झाली होती। आता मात्र सतेज पाटलांचा हाच मतदार महाराजांच्या पाठीशी उभा राहिल्याचं चित्र आहे। याशिवाय करवीर, कोल्हापूर उत्तर आणि दक्षिण हा पट्टाही महाराजांच्या पाठीशी उभा आहे। याचं कारण म्हणजे इथले काँग्रेसचे असलेले आमदार। इथं आणखी एक गठ्ठा मतं महाराजांना मिळू शकतात, ती म्हणजे इथली मुस्लिम मतं। इथं साधारणपणे 2 लाख मुस्लिम मतदार आहेत आणि त्यांना यंदा रांगा लावून त्यांनी केलेलं मतदान लक्षणीय होतं। संजय मंडलिक यांना ते शिंदे गटात गेल्याचा फटका बसणार असं बोललं जात आहे। इथं गद्दार सेना असा संजय मंडलिक यांच्या विरोधात केलेला प्रचार त्यांना भोवणार आहे। कोल्हापूर इथं एकंदरीत 71% मतदान झालंय। कोल्हापूरचा मतदार साधारणपणे 14 लाखांच्या घरात आहे। यात 71% म्हणजे साधारणपणे 8,9,80,000 घरात मतदान झालंय। यातला 2 लाख मुस्लिम समाज जिंकणाऱ्या उमेदवारावर प्रभाव टाकणार आहे। इथं महाराज साधारणपणे 70-80 हजार किंवा 1.5 लाखांच्या मताधिक्याने निवडून येतील असं सांगितलं गेलंय। आता पाहूया हातकणंगले मतदारसंघ काय म्हणतो। हातकणंगले मतदारसंघाचं सांगलीतल्या शिराळा, वाळवा आणि कोल्हापुरातले इस्लामपूर, शाहूवाडी, पन्हाळा, हातकणंगले आणि इचलकरंजी असं स्वरूप। इथं 70% मतदान झालंय, म्हणजे 15 लाख मतदारांपैकी साधारणपणे 12 लाखांच्या आसपास मतदान झालंय। अपक्ष राजू शेट्टी आणि शिंदे गटाचे धैर्यशील माने या आजी माजी खासदारांसोबतच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून सत्यजित पाटील अशी तिरंगीत लढत होते। सत्यजित पाटील नौखा उमेदवार जरी असला तरी त्यांनी प्रचारात आजी माजी खासदारांनी काय केलं नाही यावर भर दिला। उशिरा उमेदवारी जाहीर झाली असली तरीही 4 दिवसात त्यांनी आपल्या बाजूने वातावरण निर्मिती करण्यात यश मिळवलं। त्यांचा आणखी एक प्लस म्हणजे जयंत पाटलांची त्यांना इस्लामपूरहून मिळणारी मदत, कोल्हापुरातून सतेज पाटलांची मिळणारी मदत आणि उद्धव ठाकरे गटाकडे असणारी सहानुभूतीची लाट। राजू शेट्टी यांनी पुन्हा एकदा मतदारांना आकर्षित करण्यासाठी आपलं जुनं कार्ड खेळलंय। ऊसाचा प्रश्न, इथल्या लोकांच्या गाठीभिटी घेण्यात राजू शेट्टी यांनी आपला मोर्चा वळवला होता। धैर्यशील माने यांचे आजोबा बाळासाहेब माने हे तब्बल 5 वेळा खासदार म्हणून निवडून गेले होते। या मतदारसंघातल्या सगळ्या नेत्यांचं राजकारण त्यांच्या रुकडी या गावापासून सुरू होत असतं असं म्हणतात। 2019 मध्ये माने यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती। यंदा मात्र ते शिंदे गटात गेले आणि त्यांना उमेदवारी देण्यात आली। त्यांच्या विजयासाठी मुख्यमंत्री शिंदे ठाण मांडून बसलेले पाहायला मिळाले। त्यामुळे माने यांच्या विजयाचं पारडं जड असल्याचं बोललं जात आहे। त्यातच कोल्हापुरात मोदी, अमित शहा, गडकरी यांनीही माने यांच्या विजयासाठी घेतलेल्या सभांनाही माने यांच्या बाजूने वातावरण निर्मिती केली। याशिवाय इथे आणखी एक फॅक्टर महत्त्वाचा आहे। या निवडणुकीपूर्वी याच जागेसाठी प्रकाश आवाडे आग्रही होते, मात्र भाजपच्या दबावानं आणि शिंदेंच्या मध्यस्थीनं त्यांना माघार घ्यावी लागली। बरं, इचलकरंजीतली ही मतं सत्यजित पाटलांपेक्षा राजू शेट्टी यांना मिळतील असं इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे। असं असलं तरी धैर्यशील माने यांचं पारडं इथं जड दिसून येत आहे। तरी जो उमेदवार निवडून येईल तो साधारणपणे 30 ते 35 हजारच्या फरकाने येईल असा इथला कल आहे। मग हीच मतं आता कुणाच्या विजयासाठी निर्णायक ठरतील हे पाहावं लागेल।
आता पाहूया लातूरमध्ये काय स्थिती आहे, काय सांगतो इथला मतदार राजा. लातूरमध्ये एकंदरीत 19,70,000 मतदार, त्यात झालेलं मतदान 63%, म्हणजे साधारणपणे 13 लाख नागरिकांनी आपला हक्क बजावलाय. इथं भाजपकडून विद्यमान खासदार सुधाकर शृंगारे यांना तिकीट देण्यात भाजपनं धन्यता मानली होती. तर काँग्रेसने इथं प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर शिवाजीराव काळगे यांना उमेदवारी देताना इथल्या वातावरणाचा चांगलाच अंदाज घेतल्याचं पाहायला मिळालं. डॉक्टर शिवाजीराव काळगे मालजंगम समाजात मोडतात, त्यामुळे आपोआपच त्यांना लिंगायत समाज आणि मालजंगम समाजाची मतं मिळणार हे नक्की आहे. सुधाकर शृंगारे हे गेली एक टर्म इथले खासदार असले तरी मतदारसंघात खासदार फिरताना दिसत नाही ही ओरड आहे. याशिवाय इथला समाज सध्याच्या भाजप सरकारवर नाराज असल्याचं चित्र आहे. मराठा समाज सरकारवर आरक्षणाच्या भूमिकेवरून नाराज आहे, म्हणून त्यांची मतं काँग्रेसकडे वळली आहेत. संविधानाच्या मुद्द्यावरून दलित समाज नाराज आहे, त्याची नाराजी भाजपला भोवतीये. तर तिथूनच राम मंदिराच्या मुद्द्यानं मुस्लिम समाजानेही इथे भाजपची फारकत घेतल्याचं चित्र पाहायला मिळतंय, असं इथल्या पत्रकारांचं म्हणणं आहे. लोकसभा निवडणुकीनंतर इथं बऱ्यापैकी काँग्रेसची हवा पाहायला मिळते, असेही इथले पत्रकार सांगतायत. याशिवाय इथं भाजपची अंतर्गत नाराजी सुद्धा पाहायला मिळते. स्थानिक नेते निलंगेकर आणि किरण पाटील प्रचारात सहभागी होताना फारसे दिसले नाहीत. कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये नाराजी भाजपला भोवण्याची चिन्ह आहे. इथल्या विधानसभा मतदारसंघावर मात्र महायुतीचं वर्चस्व पाहायला मिळतंय. सुधाकर शृंगारे आणि डॉक्टर शिवाजीराव काळगे यांच्यात इथे काटेकी टक्कर पाहायला मिळते. जिंकणारा उमेदवारही फार तर 5 ते 10 हजार मतांनी जिंकेल असा इथल्या पत्रकारांचा अंदाज आहे. महाराष्ट्रातल्या 48 जागांपैकी काही जागांवर अत्यंत चुरशीची निवडणूक झाली आहे. त्यामुळे आखाडे, ग्राउंड रिपोर्ट, सट्टा बाजार, स्थानिक पत्रकारांची मतं, राजकीय विश्लेषकांचा आढावा आदी मार्गाने नेमका कोण उमेदवार जिंकून येणार हे पाहण्याचा प्रयत्न केला तरी राज्याच्या राजकारणात गेल्या 4-4.5 वर्षात जी उलथापालथ झाली त्यामुळे अचूक दोषरहित विश्लेषण कुणालाही करता येणार नाही. पहिल्या भागात आपण पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातल्या 13 जागांचा आढावा घेतला. आज आपण दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातल्या 11 जागांचा आढावा घेऊ. कोण जिंकणार, कोण हरणार, कुणाचं पारडं जड असणार आणि प्रचार कसा झाला याचा आढावा घेणार आहोत. कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या न्यूजरूममधल्या विश्लेषकांच्या टीमनं या विश्लेषणासाठी खूप मेहनत घेतली आहे, त्यामुळे तुमच्या कमेंट्स आमच्यासाठी मोलाच्या आहेत. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नोटिफिकेशन आयकॉनवरती क्लिक करा. दुसऱ्या भागातल्या 11 मतदारसंघातल्या 11 मतदारसंघांचा आढावा घेऊ. इथे 13 मे रोजी मतदान झालं होतं. सुरुवात करूया उत्तर महाराष्ट्रातनं. नंदुरबार हा लोकसभा मतदारसंघ देशातला सर्वात पहिला मतदारसंघ आहे. या मतदारसंघावर अनेक वर्ष काँग्रेसचं वर्चस्व राहिलं, पण गेल्या 2 निवडणुकांपासून भाजपच्या हिना गावित या मतदारसंघात विजयी झाले आहेत. पुन्हा एकदा हिना गावित या रिंगणात उतरल्या असून त्यांच्यासमोर महाविकास आघाडीचे अर्थात काँग्रेसचे उमेदवार गोवाल पाडवी यांनी आव्हान उभं केलंय. पक्षांतर्गत तसंच महायुतीतील घटक पक्षांचा विरोध असतानाही नंदुरबार मतदारसंघात सलग तिसऱ्यांदा भाजपची उमेदवारी मिळालेल्या डॉक्टर हिना गावित यांच्यासमोर यावेळी प्रबळ आव्हान उभं आहे. गेल्या निवडणुकीत पराभूत झालेले काँग्रेसचे के.सी. पाडवी यांचे पुत्र गोवाल पाडवी यांची राजकारण रहित प्रतिमा आणि शिंदे गटाकडून त्यांना मिळणारी साथ यामुळे भाजपची नौका हेलकावे खात असताना डॉक्टर विजयकुमार गावित यांनी सर्व सूत्र हाती घेत मुलीच्या प्रचाराचा धुराळा उडवून दिला. त्यामुळे लढतीत चुरस निर्माण झाली. गेल्या 2 टर्म लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या गडाला खिंडार पाडत डॉक्टर हिना गावित यांनी नंदुरबारमध्ये कमळ फुलवलं. भाजप पदाधिकाऱ्यांचे श्रम, डॉक्टर विजयकुमार गावित यांची राजकीय ताकद आणि त्याला मोदी लाटेची मिळालेली साथ यामुळे भाजपने 10 वर्षात या मतदारसंघात आपली पाळंमुळं भक्कम केली. वास्तविक नंदुरबार हा मतदारसंघ 1962 पासून 14 पर्यंत काँग्रेसच्या ताब्यात होता, पण डॉक्टर विजयकुमार गावित यांनी काँग्रेसचं वर्चस्व मोडून काढलं. यंदा भाजपच्या डॉक्टर हिना गावित यांना टक्कर देण्यासाठी काँग्रेसने धक्कातंत्राचा वापर करून राजकीय क्षेत्रात फारसे परिचित नसलेले गोवाल पाडवी यांना उमेदवारी दिली. वडील के.सी. पाडवी यांच्या माध्यमातून मिळालेले राजकीय पाठबळ हीच त्यांच्या जमेची बाजू आहे. पण शस्त्रक्रिया झालेली असतानाही प्रचारात उच्चारलेले भाजपचे वरिष्ठ नेते आमदार अमरीश पटेल, आमदार राजेश पाडवी, महामंत्री विजय चौधरी, स्वतः मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित हे अनुभवी फळी मैदानात आल्यानं डॉक्टर हिना गावित यांना प्रचारात चांगलीच आघाडी मिळाली. दुसरीकडे गांधी परिवाराविषयी अजूनही सहानुभूती बाळगणारा मतदार या मतदारसंघात मोठ्या संख्येनं आहे. राहुल गांधी यांच्या न्याय यात्रेला मिळालेल्या प्रतिसादावरून ते पुन्हा एकदा अधोरेखित झालंय. मात्र 2 वेळा खासदार राहिलेल्या हिना गावित आणि त्यांचे वडील विजयकुमार गावित यांचा या आदिवासी बहुल मतदारसंघावरती असलेला प्रभाव पाहता पुन्हा एकदा हिना गावित विजयी होतील अशी शक्यता व्यक्त केली जाते. जळगाव मतदारसंघानं नेहमीच भाजपला साथ दिली आहे. गेल्या 30 वर्षापासून भाजपचा इथं वर्चस्व आहे.
त्यामुळे भाजपसाठी हा मतदारसंघ बालेकिल्ला मानला जातो. भाजपनं यंदा स्मिता वाघ यांना इथून उमेदवारी दिली आहे. मात्र शिवसेना ठाकरे गटानं पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार पाटील यांना उमेदवारी दिल्यानं लढत चुरशीची झाली. स्मिता वाघ यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतरही महाविकास आघाडीच्या उमेदवारांबाबतीचं गुऱ्हाळ सुरूच होतं. त्यामुळे वाघ यांना प्रचारासाठी चांगला वेळ मिळाला. करण पवार हे पारोळ्याचे असल्यामुळे वाघ यांनी आयात केलेल्या मतदारावरती त्यांनी जोरदार हल्ला चढवला. या मतदारसंघात मराठा समाज बहुल मतदार तसंच ओबीसी मतदार असल्यानं विजय या मतदारांच्या मतदानावर अवलंबून आहे. भाजपचे उन्मेष पाटील स्वतः निवडणूक लढत नसले तरी खरी लढत ही उन्मेष पाटील आणि गिरीश महाजन यांच्यातच असून या मतदारसंघात अत्यंत चुरशीची लढत होणार आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघाअंतर्गत असलेल्या विधानसभा मतदारसंघात एरंडोलला शिंदेंच्या शिवसेनेचे चिमणराव पाटील, अमळनेरला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मंत्री भाईदास पाटील, चाळीसगावात भाजपचे आमदार मंगेश चव्हाण, जळगाव शहरात भाजपचे आमदार राजूमामा भोळे, ग्रामीणमध्ये शिवसेना शिंदे गटाचे आमदार तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील, तर पाचोऱ्यात शिंदे गटाचे मदन किशोर पाटील आहेत. म्हणजेच 6ही विधानसभा मतदारसंघात महायुतीचेच आमदार आहेत. त्यामुळे इथे झालेल्या चुरशीच्या लढतीत स्मिता वाघ अत्यंत कमी मताने विजयी होतील अशीही शक्यता वर्तवली जाते. रावेर लोकसभा मतदारसंघ हा माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा प्रभाव असलेला मतदारसंघ. या मतदारसंघातून त्यांच्या सून रक्षा खडसे या विद्यमान खासदार आहेत. त्यांना भाजपनं पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधले असलेले एकनाथ खडसे यांनी रक्षा खडसे यांचा प्रचार केलाय. त्यामुळे या मतदारसंघात पुन्हा एकदा रक्षा खडसे या विजयी होण्याची शक्यता असून महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी जोरदार लढत दिली आहे. मात्र नवा चेहरा असल्यानं त्यांना यश मिळण्याची शक्यता कमी आहे. जालनामध्ये भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे विरुद्ध महाविकास आघाडीचे कल्याण काळे विरुद्ध वंचितचे प्रभाकर वखले यांच्यात तिरंगी लढत आहे. जालना लोकसभा मतदारसंघात भाजपचं वर्चस्व आहे. कारण 1999 पासून 2019 पर्यंत रावसाहेब दानवे हेच इथे 5 वेळा खासदार म्हणून निवडून आलेत. दानवे यांनी केंद्रीय मंत्री असताना अनेक कामं आपल्या मतदारसंघात केली आहेत. प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री यामुळे तळागाळातील लोकांशी त्यांचा चांगला जनसंपर्क आहे. प्रभावी वक्तृत्व आणि यामुळे दानवेंचा कार्यकर्त्यांशी थेट संपर्क आहे. त्यामुळे जालन्यामध्ये मराठा आरक्षण नेते म्हणून जरांगे पाटील यांना वातावरण अनुकूल असलं आणि भाजपला प्रतिकूल असलं तरीही दानवेंच्या मतांवरती काहीही परिणाम होऊ शकणार नाही असं बोललं जात आहे. इथे रावसाहेब दानवे यांचा विजय निश्चित मानला जातोय. औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना शिंदे गटाचे संदीपान भुमरे विरुद्ध उबाठाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यात थेट लढत आहे. इथे महायुतीकडून उमेदवार निश्चित होत नव्हता. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या काही दिवस अगोदर इथे उमेदवारी जाहीर करण्यात आली. 2019 मध्ये छत्रपती संभाजीनगर या जागेवर MIMचे इम्तियाज जलील हे निवडून आले होते. मागील 5 वर्षात त्यांच्याकडून समाधानकारक कामं झाली नसल्याचं स्थानिकांनी म्हटलंय. पक्षीय बलाबल आणि मतांचं समीकरण पाहता यावेळी ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे यांचं पारडं जड दिसतंय. या मतदारसंघात मुस्लिम बहुल समाज सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळं त्यांच्या मतांचा फॅक्टर उमेदवाराच्या विजयाला किंवा पराभवाला कलाटणी देऊ शकतो. परंतु याचा सारासार विचार केला तरी शिवसेना ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे हे विजयी होण्याची दाट शक्यता असल्याचं बोललं जात आहे. निर्मितीपासून शिवसेनेला साथ देणारा मतदारसंघ अशी ओळख असलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघात यावेळी दोन्ही शिवसेनेत लढत होती. मावळ मतदारसंघात एकनाथ शिंदे गटाचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांचा सामना शिवसेना उबाठा गटाचे संजोग वाघेरे यांच्याशी झाला. अतिशय चुरशीची लढत या मतदारसंघात पाहायला मिळते. प्रारंभी महायुतीसाठी सोपी वाटणारी निवडणूक वाघेरे यांच्यामुळे चुरशीची झाली आहे. या मतदारसंघातील 6 पैकी भाजपचे 3, राष्ट्रवादीचे 2 आणि शिवसेनेचा 1 आमदार आहे. शिवसेनेच्या मतांची 2 गटात विभागणी झाल्यानं बारणे यांची भिस्त भाजपवर राष्ट्रवादीवरती असणार आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाने निवडणुकीत कुठलंही सहकार्य केलं नसल्याचा आरोप श्रीरंग बारणेंनी केलाय. या मतदारसंघामध्ये श्रीरंग बारणे यांच्याविषयी मोठ्या प्रमाणात नाराजी सुद्धा पाहायला मिळते. उद्धव ठाकरे यांच्या सहानुभूतीच्या जोरावर संजोग वाघेरे निसटता विजय प्राप्त करतील असा अंदाज आहे. एक नजर टाकूया इथे झालेल्या मतदानावरती. एकंदरीत झालेलं मतदान 54.87%. एकंदरीत मतदार 25,85,018. मतदान केलेला मतदार 14,18,439. इथं अजित पवारांनी होम ग्राउंड असतानाही इथं फारशी सक्रियता दाखवली नसल्यानं सध्या तरी इथं संजोग वाघेरे यांचं पारडं जड मानलं जात आहे. मात्र मोदींची हवा आणि महिलांचं मोठ्या प्रमाणात झालेलं मतदान गेम पालटू शकतं हे सुद्धा आवर्जून नमूद करायला हवं. पुणे तिथे काय उणे. लोकसभेची निवडणूक असूनही इथे स्थानिक प्रश्नांनाच प्राधान्य मिळालं.
कसबा, वडगाव शेरी, कोथरूड, पर्वती इथून ज्या उमेदवाराला मताधिक्य मिळेल तो उमेदवार बाजी मारेल असं चित्र निर्माण झालंय. भारतीय जनता पार्टीनं मुरलीधर मोहोळ तर काँग्रेसनं आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोडचिठ्ठी देत माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी वंचित बहुजन आघाडीतर्फे निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली होती. 2019च्या निवडणुकीत वंचितच्या उमेदवारानं 65,000 मतं घेतली होती. त्यामुळे वसंत मोरे यांचा निवडणुकीतला सहभाग अगदीच दुर्लक्ष करून चालणार नाही. मोरे निवडणुकीच्या रिंगणात असले तरी खरी लढत मोहोळ आणि धंगेकर यांच्यातच झाली. रवींद्र धंगेकर यांनी पुण्यासाठी स्वतंत्र जाहीरनामा प्रसिद्ध केलाय, तर मोहोळ यांच्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष पुण्याचे संकल्पचित्र प्रसिद्ध केलं. काँग्रेसनं तर भारतीय जनता पार्टीच्या काळातला महापालिकेतला गैरव्यवहार आणि शहराचा खुंटलेला विकास यावर भर दिला होता. भाजपनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची केलेली विकास कामं, आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची उंचावलेली प्रतिमा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करून हीच विकास गंगा पुढे चालू ठेवण्यावर भर दिला होता. पुणे लोकसभा मतदारसंघात शहरातील 6 विधानसभा मतदारसंघ येतात. यामध्ये वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ, पर्वती, कोथरूड, कसबा पेठ, शिवाजीनगर, पुणे छावणी असे विधानसभा मतदारसंघ येतात. त्यापैकी 4 विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत, एकात काँग्रेसचा आमदार आहे, तर एकात अजित पवार यांच्या गटाचा आमदार आहे. पुणे लोकसभा मतदारसंघात असलेल्या 6ही विधानसभा मतदारसंघाअंतर्गत 50% जास्त मतदान झालेलं होतं. यंदा मागच्या निवडणुकीच्या तुलनेत पुण्यात 3% जास्त मतदान झालंय. त्यामुळे हा वाढलेला टक्का भाजपच्या बाजूचा आहे की काँग्रेसच्या पारड्यातला आहे यावर सध्या चर्चा सुरू आहे. कसब्यात तर तब्बल सुमारे 60% मतदान झालंय. आता हे मतदान भाजपचे मुरलीधर मोहोळ यांच्या बाजूने झालं की वर्षभरापूर्वी पोटनिवडणूक जिंकणारे काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांना मिळालं, हे तर 4 तारखेला स्पष्ट होईल. कोथरूड मतदारसंघात उद्धव ठाकरेंच्या सेनेचं चांगलं बळ आहे. इथून त्यांच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी धंगेकरांसाठी चांगलं काम केल्याचं दिसून आलं. तसंच पुणे कॅन्टॉन्मेंट परिसरात 53% मतदान झालंय. हे धंगेकर यांच्यासाठी फायद्याचं ठरू शकतं असा अंदाज वर्तवला जातोय. वडगाव शेरी या विधानसभा मतदारसंघात सर्वात जास्त मतदान झालंय. त्यामुळे इथून ज्या उमेदवाराला जास्त मतं पडतील त्याचं या निवडणुकीत पारडं जड असणार आहे. धंगेकर यांनी पुण्यासाठी स्वतंत्र जाहीरनामा प्रसिद्ध केला, तर मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष पुण्याचे संकल्पचित्र प्रसिद्ध केलं होतं. भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर इकडे निवडणूक झाली नाही. हा मतदारसंघ विना खासदारच होता. या मतदारसंघात भाजपसाठी अनुकूल वातावरण आहे. शिवाय इथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचंही जाळ आहे. त्यासाठीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इथे सभा घेतली होती. याच सभेत त्यांनी शरद पवार यांचा भटकती आत्मा असा उल्लेखही केला होता, तर राहुल गांधी यांचा उल्लेख शहजादा म्हणून केला होता. जाहीर सभेनंतर त्यांचा रोड शो पण झाला होता. त्यांच्या सभेनं भाजपसाठी अनुकूल वातावरण तयार केलं होतं. राज ठाकरे यांनीही मोहोळ यांच्या समर्थनार्थ सभा घेतली होती. या सभेत त्यांनी मशिदींमधले फतवे निघत असून आपण हिंदू मतांनी मोठ्या प्रमाणात बाहेर पडून मोहोळ यांना मतदान करावं असा फतवा काढतोय असं जाहीर केलं होतं. राज ठाकरे यांच्या सभेला मिळालेला प्रतिसाद, त्यांनी काढलेला फतवा, युवा मतदारांमध्ये दिसलेला उत्साह, पर्वती मतदारसंघात झालेलं 53% मतदान या सकारात्मक बाबींमुळे पुण्याचे माजी महापौर असलेले मुरलीधर मोहोळ यांचं पारडं जड दिसतंय. तरीही धंगेकर हे मोहोळ यांना चांगली लढत देणार हे नक्की. भाजप प्रवेशाची आणि प्रारंभी निवडणूक लढवण्यास नकाराची चर्चा झाल्यानंतर शिरूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून निवडणुकीच्या रिंगणात असलेले विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आणि उमेदवारीसाठी अजित पवारांची जुळवून घेत राष्ट्रवादीत प्रवेश केलेले महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात चुरशीची लढत होते. ग्रामीण भागातील शरद पवारांबाबत सहानुभूती आणि महायुतीसोबत आमदारांची असलेली शक्ती कोल्हेंना पाडणारच हा शब्द खरा करण्यासाठी अजित पवारांचीही प्रतिष्ठा पणाला लागली. अजित पवार यांच्या गटाकडे अमोल कोल्हे यांच्या तोडीचा उमेदवार नव्हता. त्यामुळे आढळराव पाटील हे शिवसेनेत असले तरी त्यांना आपल्या पक्षात घेऊन आपल्या पक्षातर्फे तिकीट देण्याची राजकीय खेळी अजित पवारांनी खेळली आहे. एक नजर टाकूया इथे झालेल्या मतदानावरती. एकंदरीत झालेलं मतदान 54.16%. एकंदरीत मतदार 25,39,702. मतदान केलेला मतदार 13,75,593. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक आमदार असलेला शिरूर लोकसभा मतदारसंघ आहे. पक्षात फूट पडल्यानंतर खासदार आणि आमदारांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. त्यांच्यापैकी खासदार अमोल कोल्हे यांनी शरद पवार यांच्यासोबत राहणं पसंत केलं, तर आमदारांपैकी शिरूरचे अशोक पवार वगळता इतर आमदारांनी अजित पवारांची साथ देणं पसंत केलं. असं असूनही अजित पवार यांनी स्वपक्षातल्या शिलेदारांऐवजी शिवसेनेच्या आढळराव यांना पक्षात घेत उमेदवारी दिली.
दांडगा जनसंपर्क अनुभवी असलेल्या आढळराव यांनी डॉक्टर कोल्हे यांच्या कमी जनसंपर्काचा मुद्दा प्रभावीपणे प्रचारात आणला. 5 वर्षात कोल्हे मतदारसंघात फिरले नसल्याचं ठासून सांगितलं. तर संसदेतील शेतकऱ्यांसाठी, बैलगाडा शर्यतीसाठी भाषणं आणि कामगिरी याचा दाखला देत कोल्हे यांच्या बाजूनं समाज माध्यमांवरून जोरदार प्रत्युत्तर दिलं. अमोल कोल्हे यांनी आपण केलेल्या कामांचा वाचून दाखवलेला पाढा त्यांच्यासाठी प्लस ठरणार आहे. या मतदारसंघातील ग्रामीणमधील खेड, आळंदी, जुन्नर, आंबेगाव, शिरूर हवेलीत शरद पवार यांच्याविषयी सहानुभूतीचं वातावरण आहे. शेतकरी नाराज असून त्याचा फायदा कोल्हे यांना होईल असा अंदाज आहे. तिथेच शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर काही खासदार आपला व्यापार सांभाळण्यासाठी संसदेत जात होते असा केलेला आरोप लक्षवेधी ठरला होता. अजित पवार यांनी प्रचारात अमोल कोल्हे यांना लक्ष करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु या सर्व आरोपांना थेट उत्तर देत अमोल कोल्हे यांनी मतदारसंघामध्ये केलेली कामं, शरद पवार यांची भावनिक साथ या आधारावरती अमोल कोल्हे या मतदारसंघातून निवडून येतील अशी शक्यता आहे. अहमदनगरमध्ये घराणेशाही विरुद्ध सामान्य माणसांचा प्रतिनिधी अशी लढाई पाहायला मिळते. भाजपचे विद्यमान खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील विरुद्ध महाविकास आघाडीकडून म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्यात थेट लढत पाहायला मिळाली. सुजय विखे पाटील हे घराण्यातले 4थ्या पिढीचे राजकीय नेते. त्यांचे पणजोबा विठ्ठलराव विखे पाटील यांनी आशिया खंडातला पहिला सहकारी तत्वावर चालणारा साखर कारखाना सुरू केला होता. सुजय विखे पाटील यांचे आजोबा बाळासाहेब विखे पाटील यांनी या मतदारसंघातून तब्बल 7 वेळा खासदारकी भूषवली. 2020 साली त्यांच्या आत्मचरित्राचं प्रकाशन खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं होतं. डॉक्टर सुजय यांचे वडील राधाकृष्ण विखे पाटील शिर्डी विधानसभा मतदारसंघातून सलग 7 वेळा आमदार म्हणून निवडून आलेत. पिता पुत्र हे 2019 पर्यंत काँग्रेसमध्ये होते. त्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. 2019 सालीही सुजय विखे पाटील यांनाच खासदार म्हणून पसंती मिळाली होती. त्या निवडणुकीत सुजय विखे पाटील यांना 57% मतदाराकडून ते 2,81,474 मतांच्या लीडनं निवडून आले होते. अहमदनगर मतदारसंघात 2009 पासून भाजपची एखादी सत्ता आहे. दुसरीकडे अहमदनगरमध्ये निलेश लंकेंनी आमदार म्हणून अनेक चांगली कामं केली आहेत. करोना काळात लंके यांनी पारनेर इथं केलेली रुग्णसेवा लोकांच्या लक्षात आहे. याशिवाय तळागाळातील जनसंपर्क आणि साधी राहणी आणि लोकांचे प्रश्न समस्या सोडवण्याकडे मोठा कल यामुळं निलेश लंके यांना लोकांचा पाठिंबा आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानं शरद पवारांची सहानुभूती आहे. त्याचा फायदाही लंकेंना होणार आहे असं राजकीय विश्लेषक म्हणतायत. असं असलं तरीही सुजय विखेंच्या पाठीशी नरेंद्र मोदी यांच्या अबकी बार 400 पारच्या नाऱ्याला जिवंत ठेवण्याचं आव्हान आहे. एक नजर टाकूया इथे झालेल्या मतदानावरती. एकंदरीत झालेलं मतदान 66.61%. एकंदरीत मतदार 19,08,166. मतदान केलेला मतदार 13,20,168. अहमदनगर लोकसभा मतदारसंघात शेवगाव, राहुरी, पारनेर, अहमदनगर शहर आणि श्रीगोंदा या विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. यातले प्रत्येकी 3 विधानसभा मतदारसंघ हे महायुती आणि महाविकास आघाडीकडे आहेत. सुजय विखेंच्या पाठीशी भाजपबरोबरच आता शिंदे सेना आणि अजितदादांची राष्ट्रवादीची ताकद आहे. हेही विसरून चालणार नाही. त्यामुळे इथे निलेश लंके यांनी तळागाळात केलेली कामं, थेट जनतेशी राखलेला संपर्क, शरद पवार यांची रणनीती या जोरावरती ते बलाढ्य अशा विखे पाटील कुटुंबाला चांगलीच लढत देणार हे नक्की आहे. सुजय विखेंना इथं विजयासाठी संघर्ष करावा लागणार असं चित्र आहे. मात्र कोणीही जिंकलं तरी त्याचं मार्जिन 25,000च्या आसपास असल्याचं इथल्या पत्रकारांचं म्हणणं आहे. आता जाऊ शिर्डीमध्ये. हा अनुसूचित जातीसाठी राखीव असलेला मतदारसंघ आहे. इथे शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांचा सामना ठाकरे गटाचे भाऊसाहेब वागचौरे यांच्याशी झालाय. सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रचार सभा घेतली होती, तर उद्धव ठाकरेंचीही या ठिकाणी सभा झाली होती. इथे सदाशिव लोखंडे यांचं पारडं जड मानलं जात आहे. मात्र भाऊसाहेब वागचौरे हे 2009 ते 14 पर्यंत इथे खासदार होते. ही बाबही लक्षात घेतली पाहिजे. शिवसेनेत उभी फूट पडल्यामुळे इथे मतांचं मोठ्या प्रमाणात वर्गीकरण झालंय. त्याचा फटका दोन्ही उमेदवारांना बसू शकतो. त्यामुळे इथे वारे कोणाच्या दिशेनं वाहत असले तरी सुद्धा हे डॅमेज कंट्रोल कोण करणार याकडे जय आणि पराजय याचं गणित अवलंबून आहे. मोदींनी इथे घेतलेली सभा, त्याला जनतेचा मिळालेला पाठिंबा ही गोष्ट नक्कीच लोखंडेंसाठी मोठा प्लस मानला जातोय. एक नजर टाकूया इथे झालेल्या मतदारावर. एकंदरीत झालेलं मतदान 63.03%. एकंदरीत मतदार 16,77,365. मतदान केलेला मतदार 10,57,298. शिर्डीत विधानसभा मतदारसंघावरती एक नजर टाकली तर इथं महाविकास आघाडीचे 3 आणि महायुतीचे 3 आमदार आहेत. मात्र सदाशिव लोखंडे यांना यंदा जनता पुन्हा एकदा खासदार बनवणार अशी इथली हवा आहे. बीड लोकसभेत अत्यंत अटीतटीची लढत पाहायला मिळते. असं असलं तरी पंकजा मुंडे यांचं पारडं जड मानलं जात आहे.
बीडमध्ये पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनावणे यांच्यात ही लढत होतीये. बीडच्या मतदानाची आकडेवारी पहा. ही आकडेवारी 70.92% इतकी आहे. एकंदरीत मतदार 21,42,547 इतका आहे, तर झालेलं मतदान हे 15,19,526च्या घरात आहे. बीड इथं उमेदवारांच्या प्रचार सभांशिवाय आणखी एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे, किंवा आणखी एक फॅक्टर अत्यंत महत्त्वाचा पाहायला मिळाला. तो फॅक्टर होता मनोज जरांगेंचा. भलेही जरांगे पाटील उमेदवार म्हणून मैदानात उतरले नाहीत, मात्र जरांगे बीडचं मतदान होईपर्यंत इथंच तळ ठोकून होते. इथल्या वाड्या वस्त्या तांड्यांवर जरांगे पोहोचताना पाहायला मिळाले. मराठा समाज मतदान करताना कसा सजग किंवा जागरूक राहील याची दक्षता जरांगेंनी पुरेपूर घेतली. मात्र पंकजा मुंडे यांनी केलेला आक्रमक प्रचार त्यांच्या पथ्यावरती पडेल असं सांगितलं जात आहे. दुसरीकडे बजरंग सोनावणे यांच्यासोबत यंदा बबन गीते मदतीला धावणार आहेत. बबन गीते हे गोपीनाथ मुंडे यांच्या तालमीत तयार झालेले कार्यकर्ते आहेत. त्यानंतर ते धनंजय मुंडे यांच्यासोबत होते. मात्र मुंडे अजित पवार गटात गेल्यानंतर गीते यांनी शरद पवार यांची काही साथ सोडली नाही. असं असलं तरी गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतर बीडच्या इतिहासात पहिल्यांदा भावाची साथ बहिणीला आहे. धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंचा जोरदार प्रचार केलाय. अजित पवारांची राष्ट्रवादी, भाजप आणि शिंदेंच्या सेनेची भक्कम साथ आणि मोदींचा अबकी बार 400 पारचा नारा मतदारांना भावलाय. त्यामुळे पंकजा मुंडेंचं पारडं थोडंसं जड झालंय. हे झालं तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यातल्या 11 जागांचं विश्लेषण. हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि हो, बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. आपल्या विशेष मालिकेच्या तिसऱ्या भागात आपण घेणार आहोत 11 जागांचा आढावा. त्यात मुंबईच्या 6 आणि कल्याण, डोंबिवली, ठाणे आणि उत्तर महाराष्ट्रातल्या 2 आणि खानदेशातल्या 1 जागेचा समावेश असेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.